दरवर्षी आंब्याचा सीझन आला की आमच्या लहानपणीचा एक प्रसंग मला आठवतो. तेव्हा मी साधारण 6-7 वर्षाची असेल आणि नानांच्या बदलीनिमित्त आम्ही परभणी जिल्ह्यातील जिंतूर या गावी राहत होतो. आमच्या शेजारी एक कुटुंब होतं. त्यांच्या आंब्याच्या बागा होत्या. मोसम सुरू झाला की लगेच बाजारात विक्रीला येण्याआधीच त्यांच्या घरी आंबे यायचे. कोकणासारखे हापूस, पायरी नाही तर ते रसाचे आंबे म्हणत. त्या कधीच कुणाला त्यांच्या घरचे आंबे द्यायचे नाहीत. पण आपण कसं रोज रसपोळी खातो हे मात्र मिरवत सांगायचे. त्यांची मुलंही आमच्याच वयाची. त्यामुळे त्या वाडीतली सगळीच मुलं आम्ही एकत्र खेळायचो. खेळता खेळता आमचं लक्ष त्या पसरून ठेवलेल्या आंब्याकडे जायचं. आम्हा सगळ्या मित्रमैत्रिणींना वाटायचं एकदा तरी त्यांनी आम्हाला आंबा द्यावा. एक दिवस न राहून आमची एक मैत्रीण त्यांना म्हणाली, काकू आम्हाला पण द्या ना आंबा खायला. लगेचच त्यांनी आजपासून बाहेर खेळायचं असं म्हणून घराबाहेर काढलं. थोड्या वेळाने काकू बाहेर येऊन सांगू लागल्या, उद्या दुपारी आमच्याकडे खेळायला या हं. त्या वयात मान अपमान काहीच समजत नसल्याने परत त्यांच्या सांगण्यानुसार दुपारी त्यांच्या घरी गेलो. सगळे गोल बसा असं सांगत त्यांनी आधी आमच्या समोर एक मोठं वर्तमानपत्र पसरवलं. आम्ही सगळे बसलो. मात्र त्यांची मुलं मात्र आमच्या बरोबर बसली नव्हती. सावकाश, पूर्ण रस संपेपर्यंत आणि कोय पांढरी झाल्याशिवाय टाकायची नाही असं सांगत त्यांनी पातेल्यातील पूर्ण रस काढून झालेल्या आंब्याच्या साली आणि कोई आमच्या समोर आणून ठेवल्या. आज रस काढताना मुद्दामून तुमच्यासाठी काढून ठेवल्या. तुम्ही घरी कोणालाही सांगू नका. मी रोज देईन तुम्हाला असा रस. असं सांगत त्यांनी बाहेरचं दार लावून घेतलं. बाजारात अजून आंबे आले नाहीत तरी आपल्याला थोडा का होईना रस मिळतोय, मग कशाला घरी सांगा. म्हणून आम्ही आपल्या त्या साई कोई मनापासून चोपून काढल्या. नंतर तोंड धुवून बाहेर आलो. असं 2-3 दिवस चाललं होतं. एक दिवस माझ्या लहान बहिणीच्या तोंडावर थोडासा रस तसाच राहिला. घरी गेल्यावर बहीण आईजवळ तिच्या कुशीत बसायला गेली आणि नेमकं आईचं लक्ष त्या रसाकडे गेलं. तिने मग तोंडाचा वास घेतला आणि चौकशी सुरू केली. आंबे अजून आपल्या घरी आणले नाहीत तर मग खाल्ले कुठे आणि कसे. आईच्या या चढत्या आवाजामुळे तिने आमच्याकडे बघितलं. तर मी आणि माझी ताई तिला आपलं गुपित सांगू नकोस म्हणून खुणा करत होतो. आईच्या नजरेतून काहीच सुटलं नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही तिघी खाऊन आलात तर, असं विचारत तिने तिघींच्याही पाठीत जोर जोरात एक एक धपाटा दिला. तसं आम्ही घाबरून खरं काय ते सांगून टाकलं. आईला त्या काकूंचा खूप राग आला. ती लगेचच त्यांच्या चुकीची जाणीव करून द्यायला त्यांच्या घरी गेली. घरी परत आल्यावर आमच्याशी 2-3 तास आबोला धरला. नंतर आम्ही तिची माफी मागितली. तिच्या परवानगीशिवाय परत कुठेही काहीही खाणार नाही अशी शपथ खाल्ली. आमचं नक्की काय चुकलं याची जाणीव मात्र तिने खूप वेळा करून दिली. आपण लाचार आहोत का? बाजारात आंबे आले की आपण आणणारच होतो. तेव्हा धीर धरायला शिका. त्यांना जर खरंच तुम्हाला आंबे द्यायचे असते तर त्यांनी प्रत्येकाला एक एक आंबा दिला असता आणि त्यांना ते सहज शक्य होतं.